आत्ताच झालेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मी माझ्या मावशीकडे कोकणात गेलो होतो. आमच्या मावशीचा मोठा बंगला आहे. मागे साधारण 100 पावलावर कालश्री नावाची मोठी नदी आहे. मी तिकडे गेलो की मला वरची माळ्यावरची बेडरूम दिली जाते. बेडरूमला लागूनच एक बाल्कनी आहे. तिथून मागची छोटी छोटी कोकणी पद्धतीची घरे दिसतात. पण त्यात एक घर आहे, ते कायम माझं लक्ष वेधून घेतं. कारण ते घर नेहमी बंद असतं. मी जेव्हा जेव्हा मावशीकडे गेलो तेव्हा मी कायम त्या घराबद्दल मावशीकडे विचारणा करायचो. पण आमची मावशी मला तो विषय काढला की सारखी टाळायची किंवा उडवाउडवीची उत्तरे द्यायची. कधी कधी मी जास्तच विचारणा केली तर ती म्हणायची, नंतर सांगते कधीतरी निवांत, आता खूप काम आहेत मला, आणि तो विषय टाळायची. मी गेलो तेव्हा एका दिवशी मान्सून पूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला होता. त्यामुळे बाहेर सगळा चिखलच झाला होता. त्यात लाईट पण लगेच गेली. सगळीकडे नुसता अंधार. मी मावशीला चहा टाकायला सांगून फ्रेश होण्यास वर गेलो. हातपाय धुवून टॉवेल बाल्कनीमध्ये रेलिंगवर टाकला. परत फिरताना माझं लक्ष त्या बंद घराकडे गेलं. आज आपण तिथे जाऊन त्या घराची काय भानगड आहे ते बघूनच यायचं असं मनात विचार केला. आणि मी त्या तंद्रीमध्ये लगेच त्या घराकडे निघालो. घराचा दरवाजा बंद होता. त्याच्या उंबऱ्यावर दोन्ही बाजूला एक एक लिंबू होते. काही मिरच्या, बिब्बे, लाल कापडाला एक दोऱ्याने बांधून त्यावरती लिंबू ठेवले होते. घराच्या कडीला गंडे दोरे बांधले होते. हे सगळं बघत बघत मी त्या दाराला हात लावणार तेवढ्यात मागून एक म्हातारी बाई जोरात माझ्यावर जवळजवळ ओरडलीच. ए बाबा, कशाला हात लावतोय त्या दाराला? कोण आहेस तू आणि कोणाकडे आलायस? मी म्हणालो, मी माझ्या मावशीकडे आलोय, बागडे यांच्याकडे. तर ती म्हातारी म्हणाली, बर बर, जा जा बाबा तुझ्या घराला, थांबू नको इथं. आणि मी लगेच तिथून निघालो. मी जातोय का नाही ते ती म्हातारी दुरून बघतच होती. मी घरात जाताच मावशी मला म्हणाली, कुठे गेला होतास रे मनीष? चहा गार होत चाललाय की. कुठं नाही ग मावशी, इथंच गेलो होतो त्या घराजवळ, मावशी म्हणाली. कोणत्या कोणत्या घराजवळ? मी सांगणार इतक्यात ती म्हातारी बाई आलीच. अगं ये बयो, कुठं लक्ष आहे तुझं? तुझा पाहुणा बघ कुठं गेला होता, त्या हाडळीच्या वाड्यावर हाडळीच्या. मी थोडा चरकलोच. आणि मग मावशी माझ्यावर कधी नव्हे ती थोडी चिडलीच. कशाला गेला होतास रे तिकडं? आणि परत जाऊ नकोस. आणि पटकन ती स्वयंपाकघरात गेली आणि मीठ मिरची आणून माझ्यावरून उतरवून टाकली. मला परत परत तिथे जाऊ नकोस असं म्हणून मावशी ताकीद देत होती. मी म्हणालो, तू मला काहीच सांगत नाहीयेस, तो वाडा का बंद आहे ते, म्हणून म्हटलं जाऊन जरा बघून तरी यावं काय आहे तिथं. आणि ह्या आजी आत्ता काय बोलल्या ग? हाडळीचा वाडा आहे म्हणून. काय आहे तिथं? कसली हाडळ? सांग ना सांग ना. तू ना रात्रीच्या वेळेला कसली पण नावं घेऊ नकोस मनीष. हे काय तुमचं पुणं नाहीये, जरा गप्प बस. पण मी काही ऐकण्याच्या तयारीत नव्हतो. हे कळल्यावर मावशी त्या आजीबाईंना म्हणाली, काकी आता तुम्हीच सांगा ह्याला काय ते. आजीने माझ्याकडे 2 मिनिटं पाहिलं. बाहेर रातकिड्यांचा आवाज वाढत होता. पाऊस पडून गेल्यामुळे बाहेर जरा शुकशुकाटच होता. मी आजींना म्हणालो, आजी सांगा ना काय आहे तिथं. आजीने मावशीला एक दिवा आणायला सांगितला. तो दिवा देवाच्या फोटोजवळ ठेवला. नमस्कार करून ती आजी माझ्याजवळ येऊन बसली व मला सांगू लागली, बाळा, साधारण 30-40 वर्षापूर्वी त्या वाड्यात देशमुख नावाचे परिवार राहत होते. त्यांना एक सुरेश नावाचा मुलगा होता. तो चांगला शिकलेला होता, पण नोकरीत काही मन रमत नव्हतं, म्हणून तो परत आपल्या गावी आला. आल्यानंतर भाताची शेती करू लागला. जेमतेम उत्पन्न होतं. मुलाची स्वप्न मोठी होती. घरी गाडी पाहिजे,
मोठी शेत जमीन पाहिजे, दागदागिने पाहिजे, पण काय करणार, तुटपुंज्या जमिनीवर शेती करायची आणि कसं तरी आपलं पोट भरायचं. एक दिवस शेतातली पेरणी झाली. संध्याकाळी सुरेश जेव्हा घरी निघाला तर त्याला एक सुंदर मुलगी शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ दिसली. तिचे मोठे डोळे, गोरा रंग, कमनीय बांधा आणि लांब केस. 2 क्षण तिच्याकडे बघून सुरेश आपल्या घरी आला. मग दररोज सुरेशला ती मुलगी दिसू लागली. आता त्यांची रोज नजरानजर होत असे. बरेच दिवस गेले. एक दिवस काढणी सुरू झाली. संध्याकाळ झाली, काम अजून सुरूच होतं. नेहमीप्रमाणे ती मुलगी शेतावर फिरायला आली. सुरेशने तिच्याकडे पाहिलं. आज जरा हिम्मत करून बोलूनच बघूया, सुरेश स्वतःलाच म्हणत होता. व हळूहळू ती ज्या दिशेला होती तिथे असलेल्या मजुरांकडे कामाच्या बहाण्याने सुरेश तिकडे जाऊ लागला. आता तो तिच्या खूप जवळ होता. ती खूप सुंदर होती. सुरेश तिच्याकडे बघून स्मितहास्य करू लागला. तीही त्याच्याकडे बघून हसली. थोडी हिम्मत करून सुरेश म्हणाला, तुम्ही रोज येता का इकडे शेतावर फिरायला? ती हो म्हणाली. हो, रोजच येते. त्यावर सुरेश म्हणाला, पण तुम्ही राहता कुठे? इथे तर घर नाहीये, कुठं वस्तीही नाही. ती म्हणाली, ते काय, त्या पलीकडच्या शेताजवळच माझं घर आहे. बर, तुमचं नाव काय आहे? मी अनिता. आणि तुम्ही? मी सुरेश. गावात आमचं घर आहे, नदीजवळच, देशमुखवाडा. तिथेच मी आणि माझे आई वडील राहतो. नदीजवळ? पुढे सुरेश आणि अनिता रोजच भेटायला लागले. सुरेशने तिला तिच्या घरच्यांबद्दल विचारले तर अनिता म्हणाली की तिचे घरचे असे कोणीच नाहीये. आई वडील होते, पण ते पण कसल्या तरी आजारपणामुळे वारले. सुरेशला अनिताबद्दल सहानुभूती वाटू लागली. तो तिला कसं राहायचं, काय करायचं ते सगळं सांगू लागला. अधूनमधून तो अनिताला मदतही करू लागला. अनिता त्याचं सगळं ऐकायची. तो सांगेन तसं वागायची. त्यामुळे सुरेश तिच्या प्रेमात पडला. एकदा सुरेश अनिताच्या घरी गेला. बघतो तर काय, तिचे घर म्हणजे एकदम अंधारलेलं. तिथे कसलीच प्रसन्नता नव्हती. अनिता सुरेशसाठी चहा आणायला गेली. सुरेश तिचं घर नीट बघत होता. अनिता आली. तिने सुरेशला चहा दिला. चहा पिऊन सुरेशने थोड्या गप्पा मारल्या आणि तो तिथून निघाला. जाताना तो अनिताला म्हणाला, एक विचारू अनिता, तुझ्या घरात एक पण देवाचा फोटो नाहीये. तू मानत नाहीयेस का देवाला? त्याच्यावर अनिता म्हणाली, ज्या देवामुळे माझे आई वडील गेले त्यामुळे मी पोरकी झाली, मग कशाला मानू असल्या देवाला? मी नाही मानत आणि कधी मानणारही नाही. आणि यापुढे तू सुद्धा मला कधी देवाबद्दल किंवा पूजा अर्चनाबद्दल बोलू नकोस. सुरेश तिथून निघाला. आता जाता जाता तो विचार करू लागला, कदाचित ती एकटी पडली असेल. तिचे आई वडील पण लवकर गेले, त्यामुळे तिचा विश्वास उडाला असेल देवावरून. सुरेश घरी आला. अनिता आणि सुरेश रोजच भेटत होते. सुरेश तिच्या प्रेमात पूर्णपणे पडला होता, पण त्याची काही हिंमत होत नव्हती तिला लग्नाबद्दल विचारायची. एकदा अनितानेच त्याला विचारले, लग्न करशील का म्हणून. मग काय, साहेब एकदम खुश. त्याने त्याच्या घरी सांगितले लग्नाबद्दल आणि त्यांना कसे बसे तयार केले. पुढे त्या दोघांचं कोर्ट पद्धतीने लग्न झालं व त्यांचा संसार सुरू झाला. सगळं काही सुरळीत चाललं होतं. देवपूजा सोडून अनिता सगळं काही करायची. ती कुठल्याही धार्मिक गोष्टीमध्ये सहभागी नाही व्हायची. सुरेशला वाटलं होईल सगळं पुढे एकदम व्यवस्थित, व त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. सुरेशच्या गावात एक खूप जवळचा मित्र होता, गजू नावाचा. गजूला सुरेशबद्दल सगळं काही माहीत असायचं. कधी कधी त्या दोघांमध्ये अनिताबद्दल पण बोलणं व्हायचं. सुखदुःखाच्या 4 गोष्टी करी व दोघेही आपल्या कामाला लागे. लग्नाला आता जवळजवळ वर्ष होत आलं होतं. तसं सगळं ठीक चाललं होतं. एक दिवस सुरेश कामावरून आला. दमला असल्यामुळे लवकर जेवून घेतलं आणि ते दोघे झोपायला गेले. तसं
सुरेश रात्री एकदा झोपला की थेट सकाळीच उठायचा, पण त्या रात्री त्याला जोरात बाथरूमला लागली आणि चिडचिड करतच सुरेश उठला. रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. बाहेर रातकिड्यांची नुसती किरकिर चालू होती. मध्येच कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. सुरेशने शेजारी आपल्या बायकोकडे पाहिले तर ती जागेवर नव्हती. सुरेशने चाचपडून पाहिले तर ती गादीवर कुठेच दिसेना. सुरेशला वाटले की ती पण कदाचित बाथरूमला गेली असेल, म्हणून तर तिकडे बाथरूमकडे गेला, पण अनिता तिथं पण नव्हती. सुरेश बाथरूमला जाऊन आला व परत आपल्या बिछाण्यावर पडला, पण अनिता कुठंच दिसत नव्हती. सुरेशला जरा चमत्कारिकच वाटलं. मी जाऊन आलो तरी ही अजून कशी काय आली नाही, असं कसं काय? कदाचित ती स्वयंपाकघरात असेल किंवा पाणी पित असेल, असे स्वतःला सांगून तो तिची वाट पाहू लागला. बराच वेळ झाला पण ती काही येत नव्हती. आता शोध सुरू झाला व तिला शोधण्यासाठी तो पहिला स्वयंपाकघरात गेला, पण तिथे नव्हती ती. सुरेश परत बाथरूमकडे गेला. अनिता तिथं पण नव्हती. सुरेशला वाटलं काहीतरी भानगड आहे. तो दबक्या पावलाने अनिताला घरभर शोधू लागला. अनिता वाड्यात कुठेच दिसत नव्हती. इतक्यात सुरेशला अडगळीच्या खोलीजवळ कोणीतरी काहीतरी पुटपुटताना आवाज आला. अडगळीची खोली वाड्यात सगळ्यात शेवटी होती. सुरेश फारसा तिथं जात नसे आणि अनिता आल्यापासून तर कधीच गेली नव्हती. ती त्याला घरातली काही जास्त कामे सांगतच नसे. आज बऱ्याच महिन्यांनी सुरेश इथे आला होता. जसजसा तो खोलीजवळ जात होता तसतसा तो आवाज त्याला जास्तच ऐकू येत होता. सुरेश हळूच त्या खोलीत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण दरवाजा आतून बंद होता. सुरेशला आता मात्र काहीतरी विचित्र वाटायला लागलं. तो अनिताला आवाज देणार इतक्यात त्याची नजर दरवाजाच्या वर असलेल्या छोट्या खिडकीवर गेली. सुरेश थांबला. त्याने काहीतरी विचार केला आणि त्याने बाजूलाच असलेला एक स्टूल घेतला. तो त्याने हळूच ठेवला आणि त्यावर उभा राहिला. त्याच्या छातीची धडधड वाढत चालली होती. सुरेशने आत पाहिलं. त्याला आता घामच फुटला. सुरेशने पाहिलं की अनिता संपूर्ण केस मोकळे सोडून बसली होती. तिचे लांब सोडलेले केस त्याने पहिल्यांदाच पाहिले होते, कारण अनिताला केस मोकळे सोडलेले अजिबात आवडत नव्हते. आज तिला असे पाहून तो जरा चरकलाच. तिचे एवढे लांब केस, ते पण तिने इतक्या रात्री मोकळे सोडलेत. समोर कसली तरी पूजा मांडलेली होती. तिथे एक कलश, त्याला लिंबाची माळ आणि त्यावर काहीतरी ठेवलेले होते. त्याला नीटसं दिसत नव्हतं तिथून, कारण तिथे एकच दिवा लावला होता. अनिता त्या कसल्याशा अधूनमधून काहीतरी पुटपुटत डोकं ठेवून पाया पडत होती. हाताची कसली तरी विचित्र हावभाव करत होती. तिला कसली तरी जणू तंद्री लागली होती. सुरेशला नीट दिसत नव्हतं, पण कलशासमोर 2 गोलाकार लाकडासारखं काहीतरी ठेवलं होतं. अनिता त्याला अधूनमधून हात लावत होती. अचानक अनिताने दिवा उचलला आणि कलशाजवळ ठेवला. सुरेशने जे पाहिलं ते बघून त्याची बोबडीच वळाली. त्याला दरदरून घाम फुटला. त्याने पाहिलं की त्या कलशावर एक कवटी होती. त्यावर हळद कुंकू टाकलं होतं. शेजारी एक कोंबडं ठेवलं होतं. अनिताने तो दिवा त्या कवटीवरून फिरवला. मग तिने त्या कोंबड्याला टिळा लावला. त्याला त्या कवटीजवळ टेकवला. एका हाताने त्याचं तोंड घट्ट धरलं आणि त्याला त्या कवटीजवळ खाली जमिनीवर धरला. दुसऱ्या हातात एक चाकू घेतला. काहीतरी पुटपुटली आणि क्षणात त्या कोंबड्याची मान विचित्र पद्धतीने कापली. कोंबडं तडफडू लागलं. अनिताने कोंबड्याची कापलेली मान त्या कवटीवर धरली. त्याचं रक्त त्या कवटीवर पडत होतं. अनिताने पटकन अंगठ्याने स्वतःला त्या रक्ताचा टिळा लावला आणि जोरजोरात स्वतःची मान गरा 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 फिरवू लागली. तिचे केस त्याबरोबर फिरत होते. खूप विचित्र वाटत होतं सगळं. अनिताला असं कधी पाहिलं नव्हतं. असं स्वप्नात पण सुरेशला वाटलं नव्हतं. त्याला डबडबून घाम सुटला. इतक्यात अनिताने ते खाली ठेवलेलं एक गोलाकार लाकूड हातात घेतलं. लाकूड कसलं, ते एक हाडूकच होतं. ते तिने त्या मारलेल्या कोंबड्यावरून फिरवलं आणि त्या कोंबड्याला उचललं. 2 मिनिटे ती त्या खोपडीकडे बघून काहीतरी पुटपुटत होती. तिने ते सांडलेलं रक्त स्वतःच्या केसांना लावलं आणि ते कोंबडं कचाकच खायला सुरुवात केली. विचित्रपणे आणि कुमत होती ती.
ते सगळं बघून सुरेशला कसं तरी व्हायला लागलं. पुढे अनिता काय करणार हे बघण्याची त्याला हिंमतच होत नव्हती. बघितलं तेवढं खूप झालं. त्याला आता स्वतःच्या जीवाची भीती वाटायला लागली. तो हळूच खाली उतरला. दबक्या पावलाने आपल्या खोलीकडे गेला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण जे काही त्यानं पाहिलं होतं ते बघून त्याची झोप उडाली होती. काही वेळाने कोणीतरी बाथरूममध्ये गेलंय हे त्याला कळालं. सुरेशने घड्याळ पाहिलं. 4 वाजले होते. अनिताच असणार त्याने विचार केला. थोड्या वेळाने अनिता खोलीत आली. सुरेश कूस बदलून आधीच भिंतीकडे तोंड करून झोपला होता. झोपला कसला, झोपायचं नाटक करत होता. अनिता आली आणि त्याच्या बाजूला गुपचूप येऊन झोपली. मध्येच ती उसासे टाकायची की सुरेशच्या मनात एकदम धस्स व्हायचं. काहीतरी पुटपुटत होती ती आणि ती हळूहळू झोपी गेली. सुरेशची हिंमतच होत नव्हती तिच्याकडे कूस बदलून झोपायची. तिला बघायची. कशी दिसत असेल ती आता? का तशीच बाहेर आली? कधीपासून हे सुरू आहे? काय आहे हे सगळं? एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. आजी पुढे सांगू लागल्या. त्या जे काही सांगत होत्या ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. सुरेश सकाळ होण्याची वाट बघत होता आणि एकदाची सकाळ झाली. आता चांगलंच उजाडलं होतं. अनिता पण उठली. पटकन ती बाथरूममध्ये गेली. अंघोळ वगैरे करून ती सरळ स्वयंपाकघरात गेली. सुरेश उठून तयार झाला. अनिताकडे जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती. तरी पण हिंमत करून तो स्वयंपाकघरात गेला. अनिता आणि तिची सासू नाश्त्याची तयारी करत होते. सुरेशने अनिताकडे पाहिले. ती पाठमोरी होती. व्यवस्थित साडी नेसलेली, केसांची वेणी घातलेली. तिचे केस बघून सुरेशला काल रात्रीचे केस मोकळे सोडलेली अनिता आठवली. त्याच्या डोळ्यासमोर तिचे कालचे रूप उभे राहिले. अचानक अनिता वळाली. तिने सुरेशकडे पाहिले. सुरेश एकदम दचकला. जरासा मागे सरकला. काय झालं? तुमचा चेहरा एवढा पांढरा का झालाय? काही नाही, ते डब्बा दे लवकर, उशीर होते, असं म्हणून सुरेश तिथून निघाला. आज त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. सारखं त्याला काल रात्रीचं आठवत होतं. काय करावं असा विचार करून करून तो बेजार झाला होता. सुरेशला गजूची आठवण झाली. सगळी कामं सोडून तो गजूकडे गेला. गजू दुपारच्या जेवायला घरी गेला होता. सुरेशला दुपारचं घरी बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं, कारण सुरेश दुपारचं काही सहसा जात नसे. आज तो आलाय म्हणजे काहीतरी खास आहे. गजूने सुरेशला चहा पाणी दिले. सुरेशचा गंभीर चिंताग्रस्त चेहरा गजूच्या नजरेतून सुटला नव्हता. तरी पण त्याने सुरेशला विचारले, काय झालं रे? सगळं ठीक आहे ना? का भांडणं बिणणं झाली तुमच्या दोघांमध्ये? काय बोलावं सुरेशला काही सुचत नव्हतं. काय सांगू तुला? हळूहळू सुरेशने रात्री घडलेला सगळा प्रसंग गजूला सांगितला. गजूचा विश्वासच बसेना. असं काहीतरी सुरेश सांगेल याची त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती. आता चक्कर येण्याची वेळ गजूची होती. घडलेला प्रकार ऐकून त्यालाच घाम फुटला. तर सुरेशची काय अवस्था झाली असेल? बराच वेळ विचार करून सुरेश गजूला म्हणाला, गजू, काय आहे हे सगळं? आता काय करू मी? खूप रडला सुरेश. गजूने सुरेशला शांत केलं आणि म्हणाला, मी सांगतो ते नीट ऐक. पहिले मनाची हिंमत सोडू नकोस. कोणाला ह्यातलं काहीही सांगू नकोस. सुरेश, तू जे सांगतोय त्यावरून असं कळतंय की वहिनी जे काही करत आहे किंवा करत होती ती चेटूक विद्या आहे. चेटूक विद्या? नुसतं कानावर शब्द पडला तरी सुरेशच्या मनास धस्स झालं. गजू म्हणाला, पण एक शंका आहे मित्रा. अनिताला फक्त चेटूक विद्या येते की स्वतः चटकीन आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. म्हणजे पुढे काय करायचे ते ठरवूया. ते कसं कळणार? गजू म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे मला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की चेटकिनीला तिचे केस खूप प्रिय असतात, म्हणून ती कोणालाही त्यांना हात लावून देत नाही. सुरेश, तू एक काम कर. अनिताजवळ जेव्हा जाशील ना तेव्हा तिच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न कर. थोडे तिचे केस ओढ आणि बघ काय होतंय ते. आणि हो,
अनितावर बारीक नजर ठेव, पण तिला कुठलाही संशय येऊ देऊ नकोस. सावध राहा. त्यांना आता कळले की अनिता का देवपूजा करत नव्हती. गजूशी बोलून सुरेश घरी आला. अनिता काहीतरी काम करण्यात व्यस्त होती. आता तो तिच्यावर बारीक नजर ठेवून होता. नेहमीप्रमाणे सगळे जेवले आणि झोपायला गेले. अनिता जशी रूममध्ये आली तसं सुरेशला थोडी भीती वाटू लागली, पण ती एकदम नॉर्मल वागत असल्यामुळे त्याला हिंमत यायला लागली. अनिता सुरेशजवळ येऊन बसली आणि दोघे गप्पा मारू लागले. बोलता बोलता सुरेशने अनिताच्या खांद्यावर हात ठेवला. अनिता सुरेशकडे बघून गोड हसली. सुरेश तिला म्हणाला, आज काय छान दिसतेस तू. हे ऐकून अनिता थोडी लाजली. सुरेश तिची स्तुती करू लागला आणि हळूहळू त्याचा हात तिच्याकडे नेत नेत तिच्या केसांना स्पर्श करू लागला. अजून तरी अनिता काहीच बोलली नाही. त्याने हिम्मत करून त्याचा हात अनिताच्या डोक्याच्या मागील बाजूस ठेवला आणि हाताची बोटे केसांमध्ये फिरवू लागला. सुरेशच्या हाताचा स्पर्श केसांमध्ये होताच अनिता एकदम मागे सरकली आणि तिने सुरेशचा हात केसांमधून मानेला झटका देऊन काढून टाकला. काय करताय हे? आज झोप नाही येत वाटतं. अनिताने सुरेशला झटका देताच सुरेश मनातून थोडा घाबरला. परत हिम्मत करून तो अनिताच्या केसांना हात लावण्याचा प्रयत्न करू लागला, पण अनिता प्रत्येक वेळी त्याला काही ना काही कारण देऊन हात लावू देईना. सुरेश पण जिद्दीला पेटला आणि परत प्रयत्न करू लागला. आता मात्र अनिताचा पारा चढला. ती सुरेशला चिडून म्हणाली, माझ्या केसांना हात नाही लावायचा हा, मला नाही आवडत. तिचे हे शब्द ऐकून सुरेश गार झाला. त्याला कळून चुकले की अनिता ही चेटकी नाही ते. त्याने दुसऱ्या दिवशी सगळा प्रकार सांगितला. पुढे काही दिवस तो अनिताच्या केसांना हात लावण्याची सारखी संधी शोधू लागला, पण ती काही त्याला हात लावू देईना. अधूनमधून अनिताची चेटूक पूजा पण चालूच होती. सुरेश डोळ्यात तेल घालून आता सगळं बघू लागला. जे काही घडत होतं ते गजूला सांगू लागला. आजी जे काही मला सांगत होत्या ते सगळं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहत होतं. आता पुढे काय, यातून बाहेर कसं पडायचं विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली. शिवाय जीवाची भीती पण होतीच. काय करावं काहीच समजेना. एक दिवस गजू कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि थेट सुरेशकडे गेला. नंतर तो त्याला आपल्या घरी घेऊन आला आणि म्हणाला, सूर्या मित्रा, काल मी एका मांत्रिकाला भेटलो. त्याच्याकडून कळाले की चेटकिनीला तिचे केस खूपच प्रिय असतात. जर का तू तिचे केस मिळवले तर ती तुझ्यासाठी काहीही करायला तयार होईल. फक्त तिचे थोडेसे केस आपल्या ताब्यात घे आणि तिला सापडणार नाहीत अशा जागी लपव. मग बघ तुझं नशीब कसं फळफळतंय ते. सुरेश म्हणाला, मला काही नको रे बाबा, मला फक्त ह्यातून सुटायचंय. पण गजू काही ऐकेना. सुरेश, वाईटात पण चांगलं होतं म्हणतात ना, तसंच आहे हे. हे बघ, आपण आपली 2-4 कामे तिच्याकडून करून घ्यायची, मग सोडून द्यायचं. आणि मी आहे ना, तू कशाला घाबरतोस? जर तिला काही वाईट करायचंच असतं तर तिनं केव्हाच केलं असतं. गजूने सुरेशला कसा बसा तयार केला. सुरेश आता अनिताशी गोड गोड वागू लागला आणि तिचे केस मिळवण्याचे प्रयत्न करू लागला. पण काही केल्या की तिचे केस त्याच्या हातात पडू देईना. काय करावं आता? एके दिवशी सुरेश आणि गजूने एक योजना आखली. दुसऱ्या दिवशी गजू आणि त्याचे अजून 2 मित्र सुरेशच्या घरी सकाळी सकाळीच गेले. सुरेश ही पहाटे लवकर उठला. अनिताला लवकर आवरता येणार नाही असे कामी सांगू लागला. अनिताची घाई आणि चिडचिड व्हायला लागली. ती नीट तयार नव्हती झाली. त्यात गजू आणि त्याचे 2 मित्र अचानक नाश्त्यासाठी दारात हजर. अनिता पटापट कामे करू लागली. सर्वांना नाश्त्याचे आणून दिले. खाऊन झाल्यावर सर्वांसाठी चहा आणला. सर्वजण गप्पा मारत चहा पित होते. गजूने मोठ्या हुशारीने अनिताला बोलण्यात गुंतवले. अनिता खुर्चीवर बसून चहा घेत होती. तिला बोलण्यात गुंतलेली पाहून सुरेश हळूच उठला. हातात चहाचा कप बशी होतीच. हळूच तो अनिताच्या थोडा जवळून मागे गेला आणि
चालता चालता त्याने अचानक हातातून चहाचे कप निसटल्यासारखं मुद्दामून केलं आणि तो चहा अनिताच्या डोक्यावर सांडला. केसांवर चहा सांडताच अनिता एकदम चिडली. डोळे मोठे करून ती सुरेशवर खेकसली. काय अक्कल आहे की नाही? सगळा चहा माझ्यावर सांडलास. डोळे फुटलेत काय तुझे मूर्ख? अनिता रागाने लाल झाली होती. ती सुरेशला त्याच्या मित्रांसमोर बोलतीये याचं पण तिला भान राहिलं नव्हतं. हो, चुकून झालं. जा जा जा, लवकर केस धुवून ये. ती तशीच चिडचिड करत बाथरूममध्ये गेली. बऱ्याच वेळांनी अनिता केस धुवून बाहेर आली. सुरेश पटकन तिच्या मागे खोलीत गेला. अनिता केस पुसत होती. तिच्या लांब मोकळ्या केसांना बघून सुरेश जरा घाबरलाच. तो तिच्याजवळ गेला तर ती त्याला तिथून हाकलून देऊ लागली. पण सुरेश कपाटात काहीतरी शोधण्याच्या बहाण्याने तिथेच थांबला. अनिता सुरेशकडे बघत होती. तिला तिचे मोकळे केस घेऊन बाहेरही जाता येत नव्हते. थोडा वेळ थांबून तिने एक कंगवा घेतला व स्वतःचे केस विंचरू लागली. हळूहळू तिचे केस वाळू लागले. तसा तिला आनंद यायला लागला. मस्त कुठलं तरी गाणं गुणगुणत ती केस विंचरत आरशासमोर उभी होती. सुरेशचं लक्ष होतंच तिच्याकडे. तिने केसांची वेणी घातली. तेवढ्यात बाहेर असलेल्या गजू आणि त्याच्या मित्रांनी एकदम जोर जोरात अनिता आणि सुरेशला आवाज दिला. सुरेश, अरे बाहेर ये लवकर. वहिनी, पटकन या, पटकन, लगेच या. हे बघा काय आहे ते. त्यांचा गोंधळ ऐकून अनिताने हातातला कांगवा तिथंच ठेवला आणि पटकन बाहेर आली. काय झालं, काय झालं, काय आहे? गजू समोरच्या खोलीकडे बोट दाखवत म्हणाला. त्या 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 खोलीत आत्ता एक मोठं जनावर साप सळसळत गेला आहे. काढा काढा, त्याला बाहेर काढा. अनिता पटकन हातात एक दांडका घेऊन त्या खोलीकडे पळाली. इकडे सुरेशला ह्या अचानक झालेल्या गडबडीमुळे चांगलीच संधी मिळाली. त्याने क्षणाचाही विलंब न करता पटकन अनिताने जो कंगवा वापरला होता तो घेतला. झालेल्या गडबडीमुळे अनिताने तो कंगवा तिथेच ठेवला होता व ती बाहेर काय झालं ते पाहण्यासाठी आली होती. त्या कंगव्याला अनिताचे काही केसांचा बुंचका अडकला होता. सुरेशने पटकन तो बुंचका त्या कंगव्यामधून काढला आणि सुरेश, गजू आणि त्याचे मित्र तिथून निसटले. घरापासून थोडं लांब गजूने एक गाडी आणून ठेवली होती. सगळे पळतच गाडीजवळ पोचले. गाडीत बसले आणि तिथून पसार झाले. गजू आणि सुरेशचा प्लॅन यशस्वी झाला होता. इकडे अनिता त्या खोलीत जनावर शोधत होती पण ते काही सापडत नव्हतं. बाहेरही एकदम शांतता झाली. अनिताला कसला तरी संशय आला. ती पटकन खोली बाहेर आली. बघते तर काय, गजू आणि त्याचे मित्र घरातून गायब. तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. ती पळतच वर खोलीत गेली. धावत पळत ती त्या कांगव्यापाशी पोचली. कांगवा हातात घेऊन बघते तर काय, केसांचा बुंचका गायब. ती घरभर हातात कांगवा घेऊन सुरेशला शोधू लागली पण सुरेशही दिसेना. ती बेभान होऊन शेताकडे पळाली. सुरेश तिथेही नव्हता. अनिताला कळून चुकलं की सुरेशला तिचं खरं रूप कळालं होतं आणि तोच तिचा केसांचा बुंचका घेऊन पळालाय. ती वेडीपिसी होऊन सुरेशची वाट बघू लागली. घरात आदळआपट करू लागली, चिडचिड करू लागली. तिच्या केसांशिवाय बेचैन झाली. रागाच्या भरात तिने सुरेशच्या आई वडिलांना घराबाहेर काढलं. साधारण 15-20 दिवसांनी सुरेश परत घरी आला. अनिता सुरेशची वाट बघत रोज दारात उभी असायची. सुरेशला बघताच ती एकदम आनंदून गेली. सुरेश येताच ती त्याच्यासाठी चहा पाणी आणि काहीतरी खायला घेऊन आली. सुरेशला आरामात बसलेला बघून ती त्याच्या जवळ गेली. त्याला लाडीगोडी करू लागली व म्हणाली, तर तुम्हाला सगळं कळालंच आहे आता. कशाबद्दल बोलतेस तू अनिता? तुम्ही ना खरंच इतके छुपे रुस्तम असाल ना, मला माहीतच नव्हतं. काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये बघ. ठीक आहे, मग सरळच विचारते आता, माझे केस कुठे आहेत? मला ते पाहिजे. तुम्हाला कळालंय की मी चेटकी नाही ते. द्या, माझे केस परत द्या. तिचं असं स्पष्ट बोलणं सुरेशला अजिबात अपेक्षित नव्हतं. तिचे मोठे झालेले डोळे, बदललेला आवाज आणि स्पष्ट बोलणे ऐकून सुरेशच्या मनात धस्स झालं. काय करावं ते त्याला कळेना. अनिता सारखी विचारत होती. सुरेश म्हणाला, आधी सांग, माझे आई बाबा कुठे आहेत? ती म्हणाली,
मीच रागाच्या भरात त्यांना घराबाहेर काढलं. मग जाऊन घेऊन ये त्यांना. ठीक आहे. आणि ती तशीच घराबाहेर पडली. बऱ्याच वेळाने ती परत आली. सोबत सुरेशचे आई बाबा पण आले. रात्री अनिता खोलीत आली. ती सारखी सुरेशकडे केसांची विचारणा करू लागली, पण तो काही सांगेना. सुरेश तिला म्हणाला, खरं सांग, कोण आहेस तू? माझ्याशीच का लग्न केलंस? काय उद्देश आहे तुझा? अनिता म्हणाली, मी एक चेटकीण आहे. मला चेटूक विद्या प्राप्त आहे. साक्षात सैतान मला प्रसन्न आहे. मी त्याला खुश करण्यासाठी काहीही करू शकते. त्याच्यासाठी मी माझा जन्मदात्या आईबापांचा पण बळी दिलाय. तो सैतान माझ्यात संचारतो, मला ताकदवर बनवतो. मला त्याला खुश करावं लागतं. तुझं घर नदीजवळ आहे. मी नेहमी इथे सैतानाला पूजायला यायची, पण गावातल्या लोकांमुळे माझी पूजा नीट होत नव्हती. मी कमजोर पडायला लागली. तुझं घर माझ्या डोळ्यात भरलं होतं. तुला कसाही करून मिळवायचं होतं, म्हणजे मला माझी सैतानी कार्य करायला सोपं होईल. हाच उद्देश घेऊन तुझ्याशी लग्न केलं. अनिताचे हे बोलणे ऐकून सुरेशला डबडबून घाम फुटला. छातीची धडधड वाढली. काय बोलावं तेच कळेना. तोच अनिता त्याला म्हणाली, मला माझे केस परत दे. मी जाते निघून. तुला आणि तुझ्या परिवाराला काहीही करणार नाही. फक्त माझे केस मला परत दे. सुरेशला आता अनिताची भीती वाटू लागली, पण त्याला गजूचे बोलणे आठवले. केसांसाठी चेटकीन काहीही करायला तयार होते. हीच संधी आहे. सुरेश अनिताला म्हणाला, तुझे केस ना देतो. तुझे केस देतो मी, पण आधी एक काम करावं लागेल माझं. काय करावं लागेल सांगतो. आधी माझ्याकडे खूप पैसे येऊ दे, मग देतो तुझे केस. ठीक आहे, येईल तुझ्याकडे पैसा, पण प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागेल. सैतानाला खुश करावं लागेल. तुला काय करायचंय ते कर. मला पैसा पाहिजे बस. ठीक आहे, असे म्हणून अनिता आपल्या कामाला लागली. तिची सैतानी पूजा सुरूच होती. सुरेश गजूला जे काही घडलं ते सांगू लागला. गजू आता सुरेशच्या घरी येत नसे. एक दिवस सुरेशच्या शेतात काम चालू असताना अचानक सुरेशला एक सोन्याने भरलेला हंडा सापडला. सुरेश एकदम आनंदून गेला. त्याला समजले की हे सगळं अनितामुळे झालंय. सुरेश घरात नसताना अनिता घराची आणि सुरेशच्या वस्तूंची कसून तपासणी करायची. तिला तिचे केस मिळवायचे होते, पण काही केल्या ते तिला मिळत नव्हते. सुरेशकडे पैसा आल्यामुळे त्याने घरात चांगल्या चांगल्या वस्तू आणायला सुरुवात केली. गजूलाही तो महागडी वस्तू देऊ लागला. अनिता सुरेशला म्हणाली, तुझ्याकडे आता पैसा आलाय, मग सांग आता माझे केस कुठं आहेत ते. सुरेश म्हणाला, सांगतो, पण आधी माझे एक काम कर. गावातल्या सावकाराने मला खूप छळलंय, त्याला जरा अद्दल घडू दे. बस इतकंच. दुसऱ्या दिवशी गावातल्या सावकाराचा नदीजवळ छिन्न विछिन्न अवस्थेत प्रेत सापडलं. काही दिवसांनी सुरेशचे आई वडील एका अपघातात वारले. सुरेश अनितावर चिडला. आई वडील कसे काय गेले माझे? अनिता म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं, प्रत्येक गोष्टीची किंमत सैतानाला द्यावी लागेल. तू विसरलास, मग त्याने त्याचेच घेतले भागवून. सुरेश आता घाबरला. तो नियमितपणे त्या सैतानाला खुश करायला बकरं कोंबडं देऊ लागला. तसतशी त्याची कामे होऊ लागली. अल्पविधीतच सुरेश खूप श्रीमंत झाला. घरी गाडी, जमीन, पैसा, नोकर चाकर सगळं काही त्याला पाहिजे ते मिळालं. सुरेशला कळाले की ही आता काहीही करू शकते. अनिता पण सुरेश सांगेल ते करू लागली. दिवसामागून दिवस जात होते. सुरेशला आता पूर्ण खात्री झाली होती की अनिता त्याला सोडून जाणार नाही. अनिता पण त्याच्याशी खूप लाडीगोडीने वागत होती. एक दिवस रात्री अनिता सुरेशला खूपच लाडीगोडी करू लागली. त्याच्यासाठी खास दारू मटणाची तयारी केली. सुरेश दारू पिऊन मस्त झाला. दोघेही जेवले. रात्री अनिता सुरेश जवळ गेली आणि म्हणाली, आता आपण खूप श्रीमंत झालोय. आपल्याकडे सगळं काही आहे, पण मला अजून तुमच्यासाठी खूप काही करायचंय. त्यासाठी आपल्या दोघात एकी पाहिजे. तुम्ही माझी मदत करा, मी तुमची मदत करेन. सुरेश म्हणाला, हो नक्कीच. बोल ना, काय पाहिजे ते. काय करू सांग की. अनिता म्हणाली, मग मला सांगा की मी चेटकीन आहे ते तुम्हाला कसं काय कळालं?
मग सुरेशने तिला झाला प्रकार सांगितला. त्याला आता दारू चांगलीच चढली होती. तो बोलतच होता. अनिता म्हणाली, मग तुम्ही माझे केस घेऊन कुठे गेला? सुरेशने सांगितलं की तो इथून गेल्यावर एका लांबच्या गावात एक वैद्य राहतो, त्याच्याकडे गेला. अनिताने विचारले, तिकडं कशाला? सुरेश म्हणाला, कारण त्याला तिचे केस लपवायचे होते म्हणून. अनिता आता खूपच लाडीक झाली. ती सुरेशला म्हणाली, मग सांगा ना कुठे ठेवले ते आणि कसे ठेवले? पाहिजे तर ते तुम्हीच ठेवा, मला नको आता, कारण मला तुमच्यासोबतच राहायचंय. पण मला फक्त सांगा की कुठे आणि कसे लपवले ते, सांगा ना. अहो सांगा, मी काही सोडून बिडून जाणार नाही तुम्हाला. मग सांगा बरं. सुरेश तिच्या गोड गोड बोलण्याला भुलला, तिच्या विळख्यात अडकला आणि त्याने सांगितले, मी त्या वैद्याकडे गेलो. त्याने ते केस एका छोट्याशा पुडीमध्ये ठेवले आणि ती पुडी त्याने माझ्या उजव्या पायाच्या मांडीत मागील बाजूस ठेवली व तो भाग शिवून टाकला. सुरेशचं बोलणं संपतं ना संपतं तोच अनिताने गडगडाटी हास्य केलं. खूप दिवसाच्या मेहनतीचे फळ मिळाल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर आले. तिला केसांचा पत्ता कळाला होता. ती आकाशासारखी सुरेशची पॅन्ट काढू लागली आणि फाडू लागली. सुरेश घाबरला. तो अनिताला ढकलू लागला, पण ती आता सुरेशवर तुटून पडली होती. आपली काही खैर नाही. सुरेशला कळून चुकलं. त्याची चूक त्याच्या लक्षात आली, पण आता खूप उशीर झाला होता. तो जीवाच्या आकांताने दरवाजाकडे पळाला. अनिताने झपकन त्याच्यावर उडी घेतली. त्याचा एक पाय हातात धरून फरफटत त्याला आत खेचला. जवळच असलेला एक स्टूल तिने उचलला आणि कसलाही विचार न करता सुरेशच्या पाठीत जोरात मारला. सुरेश उपडा पडला. अनिताची नजर सुरेशच्या मांडीवर होती. तिला आता दुसरं काहीच दिसत नव्हतं. तोंडाने फक्त ती माझे केस, माझे केस, मला मिळणार आता, असं म्हणत होती. मध्येच हसत होती. सुरेश तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता, पण ती आता कसली ऐकते. ती सुरेशच्या पायावरच बसली. जोरात तिने स्वतःची हाताची नखे सुरेशच्या मांडीत खुपसली. सुरेश जीवाच्या आकांताने ओरडू लागला. दोन्ही हाताने तिने सुरेशची मांडी फार विचित्रपणे फाडली आणि त्या मांसाच्या आणि रक्ताच्या थारोळ्यात अनिता ती पुडी शोधू लागली. अखेर तिला ती केसांची पुडी सापडली. ती तिने उघडून बघितली. स्वतःचे केस पाहून खूप विचित्रपणे हसू लागली. तिने सुरेशच्या फाडलेल्या मांडीवर दोन्ही हात पुन्हा एकदा घुसवले. तिचे हात आता अधिकच रक्ताने माखले होते. दोन्ही हातांना लागलेले रक्त पाहून तिला खूप हसायला यायला लागलं. तिने स्वतःचे केस मोकळे सोडले आणि ते रक्त केसांना लावायला लागली. मध्येच तिच्या हातावर जे रक्त ओघळायचे ती चाटू लागली. तिचा रक्त उत्सव सुरू झाला. सुरेश तिथे मरण यातना सोसत होता. जोर जोरात ओरडत होता. त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जमायला लागली. अनिताच्या हे लक्षात येताच ती सुरेश जवळ गेली. सुरेश तिला जीवदान देण्यासाठी विनवणी करू लागला. अनिता त्याचं काहीही ऐकत नव्हती. तिने सुरेशचा तो जखमी पाय हातात घेतला. सुरेश तर आधीच अर्धमेला झाला होता. सुरेश खाली पडलेला, ती उभी आणि त्याचा पाय तिच्या हातात. तिने कसलाही विचार न करता सुरेशचा पाय जोरात ओढला, इतका की त्याचा पाय कमरेपासून तुटून तिच्या हातात आला. तो घेऊन ती पळतच वाड्याबाहेर आली आणि नदीकडे पळाली. तिचा तो असला अवतार बघून, हातात तो तुटलेला पाय बघून जमलेली सगळी लोक तिथून पळत सुटली. अनिता नदीकडे पळाली आणि तिने पाण्यात उडी घेतली. तशी ती दिसेनाशी झाली. इकडे अर्थातच सुरेश मरण पावला होता. नंतर कित्येक वेळेला तिचा आवाज त्या वाड्यात येत असे. अमावस पौर्णिमेला तर खूप जणांनी तिथे उजेडही पाहिला आहे. म्हणूनच काही जाणकार लोकांनी तिथे मांत्रिक बोलावून ते घर कायमचं बंद केलं. काही दिवसांनी गजू पण विचित्र अपघातात मेला, ही बातमी कळाली. आजीने मोठा उसासा सोडला. मी तर ऐकून थक्कच झालो. असं खरंच घडू शकतं? आजही संध्याकाळनंतर कोणीही त्या नदीवर अगर वाड्याजवळ जायची हिंमत करत नाही. आजीने माझ्याकडून तिकडे परत न जाण्याचं आश्वासनच घेतलं. माझा भूताखेतांवर विश्वास आहे की नाही माहीत नाही, पण
आजी ज्या पोटतिडकीने सांगत होत्या ते बघून असं वाटतं की विषाची परीक्षा न घेतलेलीच बरी.